आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत घडलेल्या गैरप्रकाराबाबत आणखी काही धक्कादायक माहिती झाली उघड. आळंदीत 19 वर्षाच्या युवतीवर संस्थेत बलात्कार झाल्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आळंदी देवाची येथे 19 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवतीने 5 जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनुसार 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या जनाबाई आंधळे या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका काळ्या रंगाच्या इर्टिका गाडीतून अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एक अनोळखी चालकाने जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्यावेळी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तिला तीर्थक्षेत्र आळंदी येथे नेण्यात आले. आळंदीत अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने एका मोबाईल फोनद्वारे 112 वर संपर्क करून मदत मागितली आणि आळंदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला घाबरल्यामुळे ती पीडित तरुणी थोडी तक्रार द्यायला घाबरत होती, परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून आळंदी तीर्थक्षेत्री घेऊन गेल्यानंतर आळंदीतील भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तिच्यावरती अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात महिला कीर्तनकारासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे आणि एका गाडीचा अज्ञात चालक यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, जबरदस्ती आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 जून रोजी घडली होती. पीडित तरुणी घरी एकटी असताना महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी तिच्या घरी जाऊन भेट दिली आणि शेतात फिरायला जावे असे सांगून तिला बाहेर बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका काळ्या रंगाच्या 4 चाकी गाडीत बसवून आळंदीतील केळगाव रोडवरील एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आलं. सुनीता आंधळे चालवत असलेल्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तिला बंदिस्त खोलीमध्ये ठेवण्यात आलं आणि सतत लग्नासाठी दबाव आणत तिच्यावर अण्णासाहेब आंधळे नावाच्या नराधमाला बलात्कार करण्यास लावण्यात आले. पीडितेच्या माहितीनुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यावेळी प्रवीण आंधळे, सुनीता आंधळे, तिचा पती अभिमन्यू महाराज आंधळे यांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकत लग्नासाठी धमकावले. विरोध केल्यास ॲसिड फेकण्याची धमकीही दिली. तथापि पीडित तरुणीने मोठ्या धाडसाने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत तरुणीची सुटका केली आणि आरोपींना अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेतील 3 मुख्य आरोपींना अटक झाली आहे, परंतु या घटनेतील सहकार्य करणारे 2 आरोपी महिला कीर्तनकार सुनीता आंधळे व तिचा पती अभिमन्यू महाराज आंधळे अद्यापही फरार आहेत. त्यांचा तपास करण्यामध्ये पोलीस अयशस्वी ठरले असून सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे अद्याप पोलिसांना शरण आले नाही. दरम्यान सुनीता आंधळे यांनी सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल केलं आहे. माझी कोणतीही चूक नाही. माझी वारकरी शिक्षण संस्था, माझं वारकरी संप्रदायाचं देव देश धर्माचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू असल्यामुळे मला बदनाम करण्याचं षड्यंत्र, माझ्यासहित संप्रदायालाही बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं आहे. माझ्यावर अनेकांचा डोळा होता आणि माझा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातोय. माझी प्रगती देखवत नसणाऱ्यांनी माझा बदला अशा पद्धतीनं घेऊ नये जेणेकरून संप्रदाय बदनाम होईल. मला संप्रदायाची चिंता आहे. मी मुली घडवण्याचं काम करते आणि धर्मप्रसाराचं काम करणाऱ्या माझ्यावर असा आरोप करणं अत्यंत गलिच्छपणाचा, नीचतेचा कळस केल्यासारखं वाटत आहे. माझी आई आजारी असते, माझा छोटा मुलगा आहे याची मला काळजी आहे, माझा परिवार अडचणीत आहे, अशा पद्धतीनं माझ्यावर चुकीचे आणि गंभीर आरोप करून माझ्यावर षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जातो. हे षड्यंत्र मी कदापि खपवून घेणार नाही. सोशल मीडियावरती माझी केली जाणारी बदनामी मी सहन करणार नाही आणि माझी विनाकारण बदनामी करणाऱ्यावर मी योग्य ती कारवाई करेल, असा दावा सुनीता आंधळे यांनी केला आहे. तसेच मी लवकरच समाज माध्यमासमोर येईल, माझी प्रतिक्रिया मांडेल आणि खरं काय ते नक्की समाजासमोर सांगेल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल, असं सुनीता आंधळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या 19 वर्षीय तरुणीने गुन्हा दाखल केल्याच्या नंतर
माझ्यावर बलात्कार आणि अत्याचार करत असताना सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांनी दोघांनी माझ्यावर मानसिक दबाव आणून माझ्यावर बलात्कार करण्यास करता मदत केल्याचं सुद्धा पीडित तरुणीनं म्हटल्यामुळे सुनीता आंधळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान सुनीता आंधळे जर गुन्हेगार नसेल, त्यांची जर चूक नसेल आणि त्यांची पती-पत्नीची चूक नसेल, तर ते पोलिसांसमोर का येत नाही, ते लपून का बसले आहे, असा आरोपसुद्धा 19 वर्षीय पीडित तरुणीच्या वडिलांनी केला आहे. आमच्या मुलीला न्याय हवा, सर्व आरोपीला योग्य ती शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्या सर्व आरोपीला अटक करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे करता करता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे करून गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचं 19 वर्षीय पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं आहे. सत्ताकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पीडित तरुणीचे वडील आणि तरुणी म्हणते, मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेवगाव पोलीस ठाण्यात सर्व आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि अभिमन्यू आंधळे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अद्यापही 2 आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सदरील पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. माऊलींच्या आळंदीत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात, त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. देवाच्या नावावर असं खपून घेतलं जाणार नाही, असं दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं, असा दावा सुनीता आंधळे यांनी केला आहे. लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं सुनीता आंधळे यांनी दावा केल्यामुळे सुनीता आंधळे पोलिसांच्या ताब्यात आल्याच्या नंतर कशा प्रकारचे गौप्यस्फोट आणि खुलासे होतात, हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या बातमीसह.